जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला स्तवनाम. समास पहिला मंगलाचरण. आपण ओवी बघणार आहोत. ओवी आहे 19 ते 23. मित्रांनो, आपण ओवीचा अर्थ समजून घेण्याच्या अगोदर आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसतानाही तिच्याबद्दल मत बनवतो का? कुणीतरी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आणि आपण लगेच म्हणतो, हो, तो माणूस असाच आहे, ती व्यक्ती अशीच आहे, मला सगळं माहीत आहे. पण खरंच आपल्याला सगळं माहीत असतं का? कधीकधी आपण एखाद्या पुस्तकाची 2च पान वाचतो, पण संपूर्ण पुस्तक कसं आहे हे ठरवून टाकतो. एखाद्या माणसाला 2दा भेटतो आणि त्याचा संपूर्ण स्वभाव ठरवतो. आणि गंमत अशी की आपल्या स्वतःच्या मनाबद्दलची आपण अनेकदा असंच करतो. आपल्याला वाटतं, माझा राग योग्य आहे, माझीच बाजू बरोबर आहे, चूक नेहमी समोरच्याचीच आहे. पण समर्थ सांगतात, थोडं थांबा, पूर्ण पहा, पूर्ण समजा आणि मग बोला. आजच्या ओवी 19 ते 23मध्ये समर्थ आपल्याला ज्ञान, श्रद्धा, ग्रंथ, अभिमान, मत्सर आणि क्रोध यांच्यातला एक अतिशय सुंदर संबंध समजावून सांगतात. आणि विशेष म्हणजे या ओव्या फक्त ग्रंथाबद्दल नाहीत. या ओव्या आपल्या रोजच्या जीवनाबद्दल आहेत, आपल्या बोलण्याबद्दल आहेत, आपल्या विचाराबद्दल आहेत आणि आपल्या मनाबद्दल आहेत. म्हणून आजची ओवी व तिचा अर्थ शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण आज श्रीमद दासबोधातील मंगलाचरणाची ओवी 19 ते 23 सोप्या भाषेत समजून घेऊया. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत. मित्रांनो, मागच्या ओळीमध्ये समर्थाने शिवगीता, रामगीता, गुरुगीता, उद्धवगीता आणि वेद आणि वेदांत याचा उल्लेख केला. आता या ओळीमध्ये समर्थ आणखीन काही ग्रंथांची नावे सांगतात. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत. म्हणजे समर्थ आपल्याला काय सांगत आहे? ज्ञानाची परंपरा खूप मोठी आहे. आपण एका ग्रंथातून काही शिकलो, पण त्याचा अर्थ असा नाही की संपूर्ण ज्ञान फक्त आपल्यालाच मिळालं आहे. आता हे आपल्या घरच्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा आपल्या घरात एखादी व्यक्ती स्वयंपाक खूप छान प्रकारे करते. तिला एखाद्या पदार्थाची एक पद्धत माहीत आहे. आता तिला दुसऱ्या व्यक्तीने सांगितले, या पदार्थाची अजून एक पद्धत आहे. तर आपण लगेच म्हणायचं का? नाही, माझी पद्धतच बरोबर आहे. नाही ना, कारण एकाच गोष्टी करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. अध्यात्मातही तसंच आहे. कुणी भक्तिमार्गाने जातं, कुणी नामस्मरण करतं, कुणी ग्रंथवाचन करतं, कुणी ध्यान करतं, कुणी सेवा करतं. मग शेवटी उद्देश काय? मन शुद्ध होणं आणि परमेश्वराची नातं दृढ होणं. म्हणून आजची पहिली गोष्ट लक्षात ठेवूया. आपल्याला थोडं ज्ञान मिळालं म्हणून आपण पूर्ण ज्ञानी झालो असे समजू नये. कारण ज्ञान जितकं वाढतं तितकी नम्रता वाढली जाते. ओवी घेऊया 20वी. इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलली येथ, भगत वाक्य यथार्थ निश्चयेशी. या ओवीत समर्थ सांगतात की या सर्व ग्रंथांच्या आधाराने आणि भगवत वचनाच्या आधारे येथे विषय मांडलेला आहे. म्हणजे दासबोधात समर्थ जे सांगत आहेत ते केवळ स्वतःच्या मनाने सांगत नाहीत, त्यामागे ग्रंथांचा आधार आहे. पण आता हे आपल्या जीवनात कसं आणायचं? समजा आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने आपल्याला औषध दिलं. आपण औषधाची बाटली घरी आणली, ती देवासमोर ठेवली आणि रोज तिच्याकडे पाहत बसलो, तर आपल्याला फायदा होईल का? नाही.
औषध घ्यावं लागेल, तसंच अध्यात्माचं आहे. ग्रंथ घरात असणं चांगलं, ग्रंथ ऐकणं चांगलं, ग्रंथ वाचणं चांगलं, पण त्यातील एक विचार आपल्या आचरणात आणणं त्याहून महत्त्वाचंच. समर्थांनी सांगितलं, राग कमी करा. आपण रागाच्या वेळी आठवतो का? समर्थांनी सांगितलं, अभिमान सोडा. आपल्याला आपली चूक मान्य करता येते का? समर्थांनी सांगितलं, मन शुद्ध करा. आपण दुसऱ्यांचं चांगलं पाहून आनंदी होतो का? हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच दासबोध वाचताना आपण फक्त वा किती सुंदर ओवी इतक्यावरच थांबायचं नाही. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्य विरहित नसे, बोलणे येथीचे. समर्थ सांगतात की भगवत वचनावर अविश्वास ठेवून येथे काहीही सांगितलेलं नाही. आता ही गोष्ट आपल्या जीवनाशी जोडूया. आपण अनेकदा एखादी गोष्ट ऐकतो, पण पूर्ण समजून घेण्याआधीच म्हणतो, हे खरं नाही, हे माझ्यासाठी नाही, हे सगळं जुनं झालं, आजच्या काळात हे कशाला. पण आपण हे खरंच समजून घेतलं आहे का? ही गोष्ट फक्त अध्यात्माची नाही, आपल्या नात्यामध्येही असंच असतं. समजा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला काही सांगितलं, आपण पूर्ण ऐकून घेतलं नाही, मध्येच थांबवलं आणि लगेच निष्कर्ष काढतो, याला माझी किंमतच नाही. पण कदाचित समोरच्याला काही वेगळंच सांगायचं असेल. कधीकधी आपली अडचण अशी असते की आपण ऐकण्याआधीच उत्तर तयार ठेवलेलं असतं. ओवी 22. पूर्ण ग्रंथ पाहिला विण, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे. ही ओवी तर आपल्या रोजच्या जीवनात अगदी आरसा दाखवते. समर्थ म्हणतात, पूर्ण ग्रंथ न पाहता त्याला उगाच दोष देणारा मनुष्य दुराभिमान आणि मत्सरामुळे तसं करतो. आता हे फक्त ग्रंथाबद्दल नाही, आपण माणसाबरोबरही असंच करतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी एकदा चुकीचं वागलं आणि आपण ठरवून टाकलं, हा माणूस वाईट आहे. पण त्याची पूर्ण परिस्थिती आपल्याला माहीत आहे का? त्याच्या मनात काय होत आहे हे आपल्याला माहीत आहे का? त्याने आधी आपल्यासाठी किती चांगलं केलं आहे हे आपण आठवतो का? नाही. आपण फक्त एक प्रसंग पाहिला आणि संपूर्ण व्यक्तीचा निर्णय घेतला. कधीकधी सोशल मीडियावरही आपण असंच करतो. एखादी छोटीशी गोष्ट पाहिली की लगेच मत बनवलं. पण समर्थ आपल्याला सावध करतात, पूर्ण पाहिल्याशिवाय दोष देऊ नका. आणि ही एक गोष्ट आपण स्वतःलाही लागू करूया. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग असेल तर आज स्वतःला विचारा, मी या व्यक्तीची पूर्ण बाजू कधी समजून घेतली आहे का? कदाचित उत्तर मिळेल नाही, आणि तिथूनच आपल्या मनातला थोडासा राग कमी होऊ शकतो. आता ओवी आहे 23. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ बळे. मित्रांनो, आजच्या 5 ओव्यांमधील ही कदाचित सर्वात महत्त्वाची ओवी आहे. कारण समर्थ आपल्याला मनाचा एक क्रम सांगतात. अभिमानातून मत्सर निर्माण होतो, मत्सरातून तिरस्कार निर्माण होतो आणि पुढे त्यातून क्रोध वाढतो. चला हे अगदी साध्या उदाहरणातून पाहूया. समजा आपल्या शेजाऱ्याच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली. आपण मनात म्हणतो, माझ्या मुलाचं का नाही झालं? इथून मत्सर सुरू होतो. मग आपण त्याचं कौतुक करण्याऐवजी म्हणतो, त्याला तर ओळखीमुळे मिळाली असेल. इथून तिरस्कार वाढला. नंतर तो माणूस आपल्यासमोर आला आणि आपण त्याशी नीट बोललो नाही. कदाचित एखाद्या दिवशी त्याने आपल्याला काही सांगितलं आणि आपण लगेच चिडलो. इथून क्रोध आला. पण लक्षात घ्या, क्रोध सुरुवातीला नव्हता. तो कुठून आला? अभिमानातून मत्सर आला, मत्सरातून तिरस्कार आला आणि तिरस्कारातून क्रोध वाढला. म्हणून समर्थ आपल्याला मुळाशी जायला सांगतात. फक्त राग कमी करण्याचा प्रयत्न करू नका. रागाच्या आधी मनात काय तयार होतो ते पहा.
समर्थ म्हणतात, दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या घरात एखाद्याचं कौतुक झालं आणि आपल्याला मनात वाईट वाटलं तर लगेच स्वतःला पकडा, म्हणा थांब, हा मत्सर आहे का? कुणाला आपल्यापेक्षा चांगलं मिळालं तर मनात म्हणा, देवा त्याचं चांगलं होऊ दे, माझ्यासाठी योग्य ते दे. आजच्या ओवी 19 ते 23मध्ये समर्थांनी आपल्याला फार मोठा विचार दिला आहे. पहिली गोष्ट, ज्ञान खूप मोठं आहे म्हणून अहंकार नको. दुसरी, ग्रंथ आणि भगवत वचन समजून घ्या, फक्त वरवर ऐकू नका. तिसरी, पूर्ण माहिती नसताना लगेच निष्कर्ष काढू नका. चौथी, एखाद्याला उगाच दोष देण्यापूर्वी स्वतःच्या मनाकडे पहा. आणि पाचवी म्हणजे अभिमान, मत्सर, तिरस्कार, क्रोध हा क्रम जर आपल्या लक्षात आला तर आपण राग येण्याआधीच त्याला थांबवू शकतो, असे समर्थ म्हणतात. आजचा हा समर्थांचा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.